नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 10वा पाठ माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच प्रगतीची नवी दिशा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा। यामध्ये 1, संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो, तर रिकामी जागा मेमरी मध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो। तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल इंटरनल किंवा प्रायमरी। तर समर्थन आहे कारण प्रक्रिया CPU मध्ये केल्या जातात, प्रायमरी मेमरी ही CPU मध्ये असते। 2, शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडिओचे सादरीकरण करताना रिकामी जागाचा वापर करता येईल। रिकाम्या जागी शब्द येईल मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट, कारण पॉवरपॉइंट मध्ये एका स्लाइडवर मजकूर, चित्रे, व्हिडिओ घेता येतात। 3, प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी रिकामी जागा वापरतात। रिकाम्या जागी शब्द येईल मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे स्प्रेडशीट, कारण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये विविध प्रकारचे आलेख, चार्ट्स तयार करण्याची सोय आहे। 4, पहिल्या पिढीतील संगणक रिकामी जागामुळे बंद पडत होते। तर रिकाम्या जागी शब्द आहे उष्णता निर्मिती, कारण पहिल्या पिढीत निर्वात नलिका वापरल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत असे। विजेच्या जादा वापरामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन निर्वात नलिका तापल्याने निकामी होत, परिणामी संगणक चटकन बंद पडत। 5, संगणकास रिकामी जागा दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही। रिकाम्या जागी शब्द येईल विद्युत पुरवठा, कारण संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन असून त्याचे कार्य सुरू राहण्यासाठी विद्युत पुरवठ्याची म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायची आवश्यकता असते। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये अ, विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा। याचं उत्तर पाहूया। विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये माहिती संप्रेषणाची भूमिका खालीलप्रमाणे। 1, विज्ञान तंत्रज्ञानामुळे विज्ञान विषय शिकवणे आता सोपे आणि अधिक समृद्ध झाले आहे। 2, विद्यार्थ्यांना सिम्युलेशनच्या मदतीने धोकादायक आणि महागडे प्रयोग करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे। 3, हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना घरच्या घरी प्रयोग करण्यासाठी आणि उपयुक्त ठरत आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानातील माहिती संप्रेषणाचे महत्त्व पाहूया। 1, शास्त्रीय माहिती जमा करण्यासाठी आंतरजाल, न्यूज ग्रुप, ब्लॉग यांसारख्या आधुनिक साधनांच्या मदतीने शास्त्रीय माहिती उपलब्ध होते, उदाहरणार्थ पचन संस्था। 2, सादरीकरण, पॉवरपॉइंटच्या मदतीने प्रेझेंटेशन तयार करून सादरीकरणाद्वारे वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात, उदाहरणार्थ बेडकाचा जीवनक्रम। 3, अंदाज वर्तवण्यासाठी शास्त्रीय माहितीवर प्रक्रिया करून अंदाज वर्तवण्यासाठी उपयोग होतो, उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज। संगणकातील कोणकोणत्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला आणि कशा प्रकारे? तर उत्तर आहे खालील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर मला विज्ञान शिकताना झाला। त्यामध्ये 1, वेब ब्राउझर म्हणजेच क्रोम और इंटरनेट एक्सप्लोरर। वेबसाईटवर विज्ञान विषयाशी संबंधित माहिती शोधण्यासाठी ब्राउझरचा वापर केला जाऊ शकतो, जे माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त आहेत। 2, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट याने मला विज्ञानातील विविध विषयांसाठी संवादात्मक सादरीकरणे करण्यास सक्षम केले। 3, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे मला विज्ञानातील विविध भौतिक प्रमाणांमधील आलेख कसे काढायचे हे समजण्यास मदत करते। संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते? उत्तर आहे संगणकाचे कार्य 3 टप्प्यांमध्ये चालते। 1, इनपुट डिव्हाइसेस मार्फत संगणकास माहिती पुरवली जाते, साधारणतः यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो। 2, पुरवलेल्या माहितीवर CPU मध्ये बसवलेला प्रोसेसर प्रक्रिया करतो। 3, प्रक्रिया झाल्यावर तयार झालेले उत्तर आउटपुट डिव्हाइसेस मार्फत वापरकर्त्यास मिळते, साधारणतः आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा वापर केला जातो। संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? याचं उत्तर आहे 1, अधिकृत परवानाधारक सॉफ्टवेअरचा परवानगी घेऊनच वापर करावा।
2. ती साईट जिथून डाउनलोड केली जात आहे तिथून प्रमाणीकृत असल्याची खात्री करा. 3. तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल आहे याची खात्री करा, जेणेकरून कोणत्याही हानिकारक दोषापासून त्याचे संरक्षण होईल. 4. सॉफ्टवेअरला मर्यादित आणि आवश्यक प्रमाणात प्रवेश परवानगी देण्याचा प्रयत्न करा. 5. सॉफ्टवेअर वापरताना एकाच वेळी जास्त सॉफ्टवेअर वापरले जात नाहीत याची खात्री करा, अन्यथा तुमचा संगणक स्लो होईल. माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो? उत्तर आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने दूरध्वनी, मोबाईल, संगणक, दूरदर्शन, आंतरजाल इत्यादी. तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा विज्ञानातील वापर: संगणक. विज्ञानाशी संबंधित माहिती संगणकात संग्रहित केली जाते आणि ती माहितीचे सादरीकरण करणे, आलेख निर्मिती करणे यासाठी वापरली जाते. आंतरजाल. संगणक आणि आंतरजाल वापरून विज्ञानाशी संबंधित माहिती मिळवता येते. विविध संकेतस्थळांना भेटी देऊन आवश्यक माहिती व चित्रे कॉपी करता येतात. मोबाईल. विज्ञानाशी संबंधित व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण व चित्रीकरण करून विद्यार्थ्यांना उजळणीसाठी दिली जाते. याद्वारे विज्ञानाशी संबंधित माहिती मिळू शकते. दूरदर्शन. विज्ञानाशी संबंधित नॅशनल जिओग्राफी, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी चॅनल यांसारख्या वाहिन्यांवर विज्ञानाशी संबंधित कार्यक्रमांचा अभ्यास करून आवश्यक ती माहिती मिळवता येते. तिसरा प्रश्न. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्रमांक 4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व अँथनी यांच्या गतीचा अंतर काल आलेख म्हणजे स्प्रेडशीटचा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? आता पृष्ठ क्रमांक 4 वर जी सारणी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे, तर त्याचा स्प्रेडशीटचा वापर करून आलेख आपण काढूया. सुरुवातीला आपण पाहूया आलेख बनवताना काय काळजी घ्यावी. 1. डेटा सारणी स्वरूपात ठेवा. 2. डेटा अनुक्रमे प्रविष्ट करणे आवश्यक आहे. 3. अनावश्यक जागा आणि विशेष वर्ण वापरू नका. आता या ठिकाणी तो आलेख आपल्याला दिलेला आहे, तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या. प्रश्न 4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे? याचं उत्तर: संगणकाच्या विकासाचे टप्पे, त्यास संगणकाची पिढी असे म्हटले जाते. तर 1. पहिली पिढी. कालावधी 1946 ते 1959. या पिढीतील संगणकात प्रामुख्याने व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या जात, त्यामुळे विजेचा वापर अधिक होत होता. संगणकाचा आकार प्रचंड मोठा होता व वेगही कमी होता. उष्णता निर्मितीमुळे संगणक चटकन बिघडत असे. उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर करावा लागत असे. 2. दुसरी पिढी. कालावधी 1960 ते 1963. दुसऱ्या पिढीत व्हॅक्यूम ट्यूबच्या जागी ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला, त्यामुळे तुलनेने संगणकाचा आकार कमी झाला, वेग वाढला, वीज वापर कमी झाला. तिसरी पिढी. कालावधी 1964 ते 1971. या संगणकामध्ये ICचा वापर करण्यात आला. हजारो ट्रान्झिस्टर्स, कॅपेसिटर्स व रेझिस्टर्स एका लहान सिलिकॉन चिपच्या तुकड्यावर कोरलेले असल्यामुळे संगणकाचा आकार खूपच कमी होऊन वेग कितीतरी पटीने वाढला. विजेचा वापर खूपच कमी होऊ लागला. चौथी पिढी. 1971 ते 1990. या पिढीतील संगणकात मायक्रो प्रोसेसरचा उपयोग केला गेला. मॅग्नेटिक कोर मेमरीऐवजी सेमीकंडक्टर मेमरीचा वापर झाला. निरनिराळ्या संगणक प्रणालीचा विकास व वापर करण्यात येऊ लागला. संगणकाचा आकार व किमती कमी झाल्या, गती व साठवण क्षमता वाढली. पाचवी पिढी. कालावधी 1990 ते आज अखेर. एका प्रोसेसमध्ये 2, 4 किंवा 8 कोरचा वापर करण्यात येत आहे. मल्टिपल कोर वापरल्यामुळे संगणकाच्या वेगात प्रचंड वाढ झाली आहे. आकार लहान झाला आहे. प्रश्न 5. तुमच्या जवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत करा? याचं उत्तर आहे 1. दूरध्वनी व मोबाईल या साधनांच्या मदतीने संभाषणात्मक तसेच मजकूर व्हिडिओ स्वरूपात माहितीची देवघेव. 2. दूरदर्शन या साधनाच्या माध्यमातून चर्चा, वादविवाद यामध्ये सहभागी होऊन माहितीची देवघेव इतरांना करू. 3. संगणक व नेटवर्किंग या साधनांच्या मदतीने ब्लॉग, फोरम, चॅटिंग, ईमेल सादरीकरणाच्या माध्यमातून.
प्रश्न 6. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान 3 घटकावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा. आता या ठिकाणी हे टप्पे दिलेले आहेत. आता तुम्हाला तो टॉपिक निवडायचा आहे आणि स्वतः कम्प्युटरवर या स्टेप्स ज्या मी दिलेल्या आहेत त्या फॉलो करून ते बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिली स्टेप पाहूया. डेस्कटॉपवरील पॉवरपॉईंट आयकॉनवर क्लिक करा. 2. ज्या घटकावर आधारित प्रेझेंटेशन बनवायचे आहे त्या घटकाशी संबंधित मजकूर, चित्रे आणि दोन्ही आपल्याकडे असणे आवश्यक आहे. 3. फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक स्लाइड निवडा. प्रेझेंटेशननुसार आपणास आवश्यक अशी स्लाइड निवडता येते. 4. निवडलेल्या स्लाइडवर आपणास आवश्यक ती माहिती टाईप करा व चित्रे इन्सर्ट करा. 5. डिझाईन टॅबच्या सहाय्याने स्लाइडला डिझाईन करा. 6. ॲनिमेशन टॅबच्या पन्न्याने स्लाइडला ॲनिमेशन द्या व स्लाइड शो करा. 7. संगणकाचा वापर करत असताना तुम्हाला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले? याचं उत्तर. संगणक वापरताना खालील तांत्रिक समस्या उद्भवल्या. 1. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने प्रविष्ट केलेली माहिती नष्ट झाली. यावर उपाय. संगणकात माहिती प्रविष्ट करताना कार्यरत फाईल नियमित अंतराने वारंवार जतन केली जाते. UPS यंत्राच्या जोडणीमुळे वीज पुरवठ्यात किरकोळ बिघाड झाला तरीही काही कालावधीसाठी माहिती जतन केली जाऊ शकते. 2. फोटो अपलोड करत असताना नेटवर्कच्या समस्येमुळे फोटो अपलोड होत नव्हता. यावरती उपाय. फोटोचा आकार आणि स्वरूप बदलून अपलोड केला गेला. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती अनेक विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.